नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले मनापासून स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती आपण जो काही शिवण क्लास चालू केलेला आहे त्यामध्ये आपण बरीचशी माहिती घेतलेली आहे। त्यामध्ये पहिल्या दिवशी जे आहे आपण आपल्या क्लासमध्ये काय काय शिकणार आहोत या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत। त्यानंतर दुसरा दिवस जो होता त्यामध्ये आपण शिवणासाठी ज्या काही वस्तूंची आपल्याला गरज लागते म्हणजे शिवण साहित्य जे आहे त्यांची माहिती आपण पाहिलेली आहे। आणि आजच्या भागामध्ये आपण शिवणकामामध्ये उपयोगी येणाऱ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे तो म्हणजे आपला जो मेजर टेप आहे, तर याची आपण माहिती पाहणार आहोत। तर बऱ्याच ठिकाणी याला इंची टेप सुद्धा म्हणतात, टेलरिंग टेप सुद्धा म्हणतात आणि मेजर टेप सुद्धा म्हणतात। तर यावरती बरेचसे अंक असतात। तर हे अंक आपल्याला कशा प्रकारे वाचायचे आहेत, कशा प्रकारे लिहायचे आहेत, तर यांचा काय उपयोग होतो या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर हा टेप तुम्ही इथे पाहू शकता। इथे जे आहे आपले 1 2 3 4 असे अंक आहेत। तर हे जे अंक आहेत हे इंचामध्ये आहे। तर याच्याच उलट्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर इथे आपल्याला 2 नंबरची लाईन दिसते। तर हे जे आहे हे तुटक अंक जे आहेत ते सेम इंचाचेच आहेत। जे या बाजूने आहेत तेच अंक हे इंचाचे आहेत, पण हे जे जवळ अंक आहेत ते जे आहे ते इथे सेंटीमीटर मध्ये आहे। म्हणजे जे आपले पट्टीवर असतात ते अंक हे सेंटीमीटर मध्ये आहे। तर या बाजूने जर बघितलं तर हा टेप आपल्याला सरळ दिसतो, पण या बाजूने हा टेप इकडे उलटा आहे। तर आपण हे सरळ बाजूने बघूयात। तर इकडे टेपचं हे दुसरं टोक मी घेतलेलं आहे। तर या बाजूने हे इंचाचे अंक सुरुवात होते आणि या साइड खालच्या साइडला सेंटीमीटरचे अंक सुरुवात होतात। तर इंचाचे अंक जे आहे आपण जेव्हा कधी कपडा कटिंग करत असतो तर तेव्हा आपण इंच वापरतो, पण हे सेंटीमीटर जे अंक आहेत तर ते कशासाठी वापरतात, तर जेव्हा आपण साडीमधून ब्लाउज पीस आपला कट करायचा असतो तर तेव्हा आपल्याला हे सेंटीमीटरचे अंक लागतात। तर जेव्हा आपला साडीमधून ब्लाउज पीस कट करायचा असतो तर तेव्हा आपण इंचामध्ये मोजत नाही, तर आपण मोजतो की 80 सेंटीमीटर पाहिजे, 90 सेंटीमीटर किंवा 1 मीटर पाहिजे। तर तेव्हा आपला हा जो आहे इथे 80 सेंटीमीटर तुम्हाला दिसत असेल, तर 80 सेंटीमीटर ब्लाउज पीस आपण साडीमधून कट करतो। त्यानंतर जे अस्तर आपण आणतो पीस मधलं तर ते सुद्धा 80 सेंटीमीटरच असतं। आणि जर आपण 28 ते 34 छातीसाठी कपडा कट करणार असेल तर आपल्याला 80 सेंटीमीटर हे पुरेसं असतं। पण जेव्हा आपण 32 ते 34 छातीच्या पुढे माप आपल्याला शिवायचं असतं तर तेव्हा आपल्याला 90 सेंटीमीटरचा अस्तर किंवा ब्लाउज पीस हा लागत असतो। त्यानंतर आपण जर 1 मीटर आपलं अस्तर घ्यायचं असेल तर इथे तुम्हाला दिसत असेल 100 सेंटीमीटर। तर इथे 100 सेंटीमीटर जे आहे ते म्हणजे 1 मीटर होत असतं। तर हा 100चा जो अंक आहे तुम्ही हा पाहू, 39 ते 40 या 2 इंचा बरोबर मध्यभागी हा 100चा अंक आहे, म्हणजे 39.5 इंच म्हणजे हा 1 मीटर होत असतो। 100 सेंटीमीटर 39 ते 40 यांच्या बरोबर मध्यभागी हा 100 आहे। तर बऱ्याच ज्या मैत्रिणी असतात त्यांना आपले हे भाग जे आहे ते कशा पद्धतीने काढायचे, म्हणजे जे आपल्याला निम्मे भाग लागतात, दुसरा भाग आहे, तिसरा भाग आहे, चौथा भाग आहे, या अंकांचे काढायचे असतात। जेव्हा आपण छातीचं माप लिहितो, कमरेचं माप लिहितो त्यांच्यासाठी आपल्याला हे लागतात। तर ते कशा पद्धतीने काढायचे हे त्यांना समजत नाही, तर त्याची सुद्धा एक सोपी ट्रिक आहे ती आपण पाहूयात। तर इथे आपण आता समजा हा 32 नंबर आहे, तर 32चा आपल्याला निम्मे काढायचे आहे। तर ते कसे काढायचे, तर हा जो टेप आहे 32 वरती आपल्याला पकडून घ्यायचा आहे टेप आणि सरळ हा टेप पूर्ण उलटा धरायचा आहे आणि हे जे टोक आहे आपलं शून्याचं तर ते आपल्याला या ठिकाणी धरायचं आहे आणि हा पूर्ण टेप आपल्याला अशा पद्धतीने मोडपायचा आहे। तर हा डबल झालाय म्हणजे याचा आपल्याला निम्मे जे माप आहे ते इथे तुम्ही पाहू शकता 16 वरती इथे टेपची घडी झालेली आहे। 32चा जो निम्मा आहे तो इथे 16 अंक मिळालाय। तर असंच आपल्याला जर चौथा भाग काढायचा असेल तर हे टोक आहे ते आपण 32 वरतीच ठेवायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने हा टेप आपल्याला या बाजूने फोल्ड केला की इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला जो काही अंक इथे मिळालेला आहे तो आहे 32चा चौथा इथे आपला 8 मिळतो। तर इथे तुम्ही फोल्डची रेषा पाहू शकता, हे आहे इथे 8 इंचावरती। तर अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाचे इथे दुसरा चौथा भाग इथे काढू शकता।
जर तुम्हाला याचा तिसरा भाग काढायचा असेल तर तुम्ही हा जो टेप आहे तो 3 घड्यांमध्ये फोल्ड करायचा असतो. माझ्या वहीमध्ये हा जो चार्ट आहे तो मी इथे लिहून घेतलेला आहे टेप संबंधीचा. तर ही जी माहिती आपण टेप बद्दल लिहिलेली आहे, तर इथे आपण पहिल्यांदा लिहिलेला आहे तर पूर्ण जो टेप आहे तो आपला 60 इंचाचा असतो. म्हणजे हा जो पूर्ण टेप आहे, इथे शेवटची जी लाईन आहे ती आहे 60 इंचांची. त्यानंतर 1 मीटर म्हणजे 39.5 इंच. तर हे तर तुम्ही सेंटीमीटर आतमध्ये पाहिले आपण की 39.5 इंच जे आहे ते आपल्या 100 सेंटीमीटरच्या लाईन पर्यंत इथं येत असतं. हे आहे 39.5 बरोबर 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. तर हे दोन्ही पॉइंट आपण घेतले तिथं. त्यानंतर जो आपण उंचीसाठी सुद्धा हा टेप यूज करू शकतो. म्हणजे 12 इंच जे आहे ते 1 फूट आहे. तर आपल्याला हे फुटामध्ये आता सध्या काहीच गरज नसते, तर आपण फक्त इंच आणि सेंटीमीटरचा इथं अर्थ पाहणार आहोत. त्यानंतर आहे हे 1 इंच बरोबर 2.5 सेंटीमीटर. तर हे जे माप आहे तुम्हाला इथे दिसू शकतं. बऱ्याच ठिकाणी काही शिकवताना सेंटीमीटर मध्ये सुद्धा शिकवलं जातं, तर तेव्हा आपण सेंटीमीटर जे आहे ते आपण इंचाच्या बाजूने इथे मोजू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता 1 इंच जे आहे 1 इंच बरोबर इथे 2.5 सेंटीमीटर. 2 ते 3 मधली जी रेषा आहे ते म्हणजे आपलं 1 इंच आहे. यानंतर इथे मी हा चार्ट तयार करून घेतलेला आहे. यामध्ये आपण जे मापे लिहित असतो, जेव्हा आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं असतं तेव्हा छातीचं जे माप आहे, कमरेचं माप असेल, शोल्डरचं माप असेल, तर त्यामध्ये पाव इंच, अर्धा इंच या असे अर्धे अर्धे अंक जे येत असतात तर ते आपण कशा पद्धतीने लिहायचे असतात, तर त्यांचा हा चार्ट मी इथे घेतलेला आहे. तर इथे पाव इंच जे आहे ते 1/4 0.25 किंवा 1 रेषा असं लिहितात. सेम त्याच पद्धतीने अर्धा इंचासाठी याच्या डबल म्हणजे 1/2 0.50 आणि 2 रेषा. ह्या ज्या रेषा आहेत म्हणजे ही सर्वात जुनी पद्धत आहे, पण तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी या पद्धती वापरल्या जातात. तर हा आहे पाऊण इंच 3/4 0.75 आणि 3 रेषा. एकासाठी नॉर्मली सगळीकडे 1 हाच अंक वापरला जातो. त्यानंतर आहे 1/4 इंच. तर 1/4 इंचासाठी 1 प्लस पाऊण इंच म्हणजे 1 इंच प्लस पाव इंच, तर 1/4 इंच 1.25. सेम याच पद्धतीने 1 आणि 1 रेषा, जिथे ही 1 रेषा वापरली आहे ती सेम इथे वापरली आहे. त्यानंतर सेम जसं 1/4 इंच आहे तसंच 1.5 इंच आहे, 1.25 इंच आणि 2 इंच. तर इथे पाव इंचापासून 2 इंचापर्यंत हा चार्ट मी इथे दिलेला आहे. तर हा जर चार्ट तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. तर सेम जसं आपण अंगावरून किंवा ब्लाऊजवरून माप घेतो तर तेव्हा जे माप आहेत आपले 28 इंच येतं. तर त्यानंतर आपलं 28.25 असेल किंवा 28.5 असेल तर ते कसं लिहायचं, तर 28.5 म्हणजे 28 प्लस अर्धा इंच. तर 28 लिहायचं आहे आणि त्यानंतर प्लस अर्धा इंच. तर इथे आपण 28 प्लस अर्धा इंच असं लिहू शकतो किंवा 28.50 इंच किंवा 28 आणि 2 रेषा. तर या सर्व गोष्टी आपल्याला एकदमच वापरायच्या नसतात. तर या चारींपैकी आपल्याला एकच जी पद्धत आहे ती इथे आपल्याला वापरायची आहे. तर यामध्ये जी काही सोपी पद्धत तुम्हाला वाटेल तर ती पद्धत तुम्ही वापरू शकता. तर मैत्रिणींनो, हा जर टेप तुम्हाला एका दिवसात शिकायचा असेल तर त्याची एक सोपी ट्रिक आहे. तर ती म्हणजे इथून आपल्याला शून्यापासून सुरुवात करायची आहे. तर इथे आहे 0. शून्यानंतर 2 रेषा सोडून आपण पाव इंच वाचायचं आहे. तर 0, पाव इंच, अर्धा इंच, पाऊण इंच, 1 इंच, 1/4, 1.5, 1.25, 2 इंच, त्यानंतर 2.25, 2.5, 3.25, 3, 3.25, 3.5, 4.5, 4. तर असं सेम आपण जेवढं आपल्याला जमेल तेवढा हा टेप वाचायचा आहे. पूर्ण टेप जरी वाचला तरी तुम्हाला हे जे अंक आहेत यामध्ये 4.25, 4.5, 4.25 या 3 पाव इंच आणि पाऊण इंचामध्ये बऱ्याच जणांचा घोळ होत असतो. तर अर्धा इंच जर नेहमी समजतो, पण पाव इंच याला म्हणतात की याला म्हणतात आणि त्यानंतर पाऊण इंच कोणत्या याला म्हणतात हे समजत नाही. तर त्यासाठी ही सोपी ट्रिक आहे. तुम्ही संपूर्ण टेप सुद्धा हा अशा पद्धतीने वाचू शकता जेणेकरून तुम्हाला एका दिवसात हा संपूर्ण टेप लगेच लक्षात येईल. तर मैत्रिणींनो, आजच्या दिवसासाठी आपण फक्त टेपची माहिती बघितलेली आहे.
तर टेपची जी माहिती आहे ती कशा पद्धतीने आपण वाचायची आहे आणि कशा पद्धतीने लिहायची आहे या गोष्टींची माहिती घेतलेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.